ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक व आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता मित्रांनो आजची बातमी आपण पाहूया। मित्रांनो बातमी आहे 8 सप्टेंबरची खुशखबर। सरकारचा मोठा आदेश। अखेर परिपत्रक निर्गमित। परिपत्रकानुसार कार्यवाही सुरू। जाणून घ्या सविस्तर माहिती। या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी। बातमीच्या संदर्भात सरकारचे आदेश। सरकारने काय आदेश दिले? सरकारने कोणता शब्द पाळला? शिक्षण अधिकारी आता काय निर्णय घेणार? सर्व जिल्हा परिषद यांना योग्य कार्यवाहीच्या सूचना। शाळा आणि शिक्षक संदर्भातील अखेर शाळा व शिक्षकांसाठी अखेर मोठी घोषणा। सरकारने कोणती मोठी घोषणा केली आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा। चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका। तर चला करूया स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। शिक्षकांनी केलेल्या आंदोलनाने आणि 3 महिन्यापूर्वी शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासन यावरती अखेर तोडगा निघाला आहे आणि शाळा शिक्षकांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे आणि सरकारने आपला शब्द पाळला आहे आणि आता शिक्षण अधिकारी यावर महत्त्वाचे निर्णय घेणार आहेत। राज्यातील अंशतः अनुदानित शाळांवरील 52,276 शिक्षकांचा पगार आता 20% वाढणार आहे। शासनाच्या निर्णयामुळे 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 5,754 शाळा आणि 6,626 तुकड्यांना अनुदान मिळणार आहे। मात्र 20% अनुदान देण्यापूर्वी संबंधित शाळांना 20 अटीची पूर्तता केल्याची खातरजमा आणि खात्री शिक्षण अधिकारी यांच्या मार्फत केली जाणार आहे। टप्पा अनुदान मिळणारे शाळा तुकड्या व त्यावरील मंजूर शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी यांची यादी शिक्षण संचालकांना पाठवली जाणार आहे। दरम्यान भविष्यात पटसंख्ये अभावी शाळा किंवा तुकड्या बंद पडल्यास अनुदान बंद होणार आहे। तसेच नियमबाह्य अनुदान घेत असल्यास असे आढळल्यास त्या शाळांच्या तुकड्यांना अनुदान थांबवले जाणार आहे। यापूर्वी मंजूर पदासाठी हे टप्पा अनुदान लागू असणार आहे। याशिवाय संच मान्यता करताना अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित तुकड्यांना 1 युनिट समजून संच मान्यता करण्याचे ही आदेश शिक्षण संचालकांनी आदेशात दिले आहेत। अखेर आरक्षण धोरणानुसार पदभरती केल्याची व मंजुरी पदाची खात्री शिक्षण अधिकारी यांनी करायची आहे आणि सर्व बाबीची खात्री झाल्यानंतर टप्पा अनुदान मंजूर करून 7 दिवसाच्या आत आदेश द्यावा असेही शिक्षण संचालकांनी आपल्या आदेशात म्हटले आहे। सप्टेंबर अखेर शाळांना टप्पा अनुदान देण्याचे आदेश वितरित केले जाणार आहे। अंशतः अनुदानित शाळांना टप्पा अनुदानाचे आदेश वितरित करण्यापूर्वी शिक्षण संचालकाचे पत्र प्राप्त झाले आहे आणि करण्याच्या संदर्भात शिक्षण संचालकाचे पत्र प्राप्त झाले आहे। त्यानुसार पुढील आठवड्यात शाळा प्रस्ताव ऑफलाईन स्वीकारले जातील आणि त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर अनुदान निश्चित केले जाईल। प्रस्ताव परिपूर्ण असलेल्या तुकड्यांना लगेच ऑफलाईन आदेश दिले जातील आणि सर्व शाळांच्या शिक्षण अधिकाऱ्यांना आणि सर्व शाळांना आदेश निर्गमित केले आहेत। त्यानुसार टप्पा अनुदान देण्यात येईल अशा प्रकारची महत्त्वाची बातमी आपणासाठी व्हायरल केली आहे। करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।